आता शोभा सावेकर ताईंच्याकडे. ओके, म्हणजे तुम्ही त्यांना कसं अनम्यूट करायचं जरा शिकवा तोपर्यंत. येस, शोभाताई गुड मॉर्निंग. आता फर्स्ट एक्सपिरियन्स. येस, नाव कुठून आहे, लिंक कुणाकडून मिळाली, काय काय फरक झाला तुमच्यामध्ये, किती दिवसापासून कुठून आहे, हे सगळंच. माझं नाव शोभा राजाराम सावेकर, मी शिंद्रे येथून बोलते आहे. मला ही लिंक प्रणिता काजळेने दिली. मी या फॅमिलीला ठेवण्याचं कारण माझं वाढलेलं वजन आणि मला सांधेवात होता. मला सांधेवात अजिबात चालता येत नव्हतं. मी याच्या अगोदर दुसऱ्या याला जॉईन झालेले होते, न्यूट्रिशन घेतलं, एक 8-9 महिने घेतलं, पण मला त्यांनी योग्य मार्गदर्शन मात्र काही केलेलं नव्हतं. त्यामुळं मी या प्रणिताने मला लिंक दिल्यावर आयुष्य फॅमिलीला जॉईन झाले. येते का आवाज? अगदी भारी. शिंद्र्यातनं लई आवाज भारी येतोय. 27 फॅमिलीला जॉईन झाल्यानंतर ना मी माझ्या मनावर, मी माझ्या शरीरावर चांगलं काम केलं. मी तुमच्या सगळ्यांचे सगळी वाक्य अगदी कान लक्ष देऊन अगदी ऐकत असते. त्यामुळं मी माझ्या शरीरावर मनावर खूप चांगलं काम केलं आणि मी आता चांगले स्वस्थ व्यवस्थित झालेले आहे. माझं शरीर चांगलं झालेलं आहे. मी भरपूर चालते, दररोज 2 किलोमीटर चालून येते. मी सगळी घरातली सर्व कामं आवडते, सगळं काही करते. सुरुवातीला मला मला कुणीतरी मदत करावी, माझ्या मुलांनी येऊन माझं गावरान, पण आता मला ती गरज वाटत नाही. मी सगळं काम करते. सकाळी उठल्याला मला उठता येत नाही. मी मुलांची, मला एखादी बाबा काठी आले, मला चालता येत नाही उठल्या, पण आता तिची काही नाही. मी व्यवस्थित चालते. दररोज इतर मुलांच्या बरोबर 2 किलोमीटर चालून येते. मी घरातली सर्व काम व्यवस्थित करते. आमच्या दोघांचं स्वयंपाक जेवण व्यवस्थित बनवते. शोभाताई किती वर्षापासून, शोभाताई पहिल्यांदा किती वर्षापासून संधिवाताचा प्रॉब्लेम होता? मला वयाच्या 51 सालापासून, म्हणजे 15 सालापासून हा त्रास. 15 साल पासून, म्हणजे एक साल झालं की 10-11 वर्ष झाली. 10-11 वर्ष माझी पूर्णपणे एक बाजू चालायचीच बंद झालेली. मी अशी उघड्यागत चालत होते, मला नीट चालता येत नव्हतं. माझ्या मिस्टरांनी भरपूर दवाखाने केले, परंतु काय घ्यायचं नाही. मग ह्याच्यात आल्यानंतर मला चांगला गुण आणि माझी 27 फॅमिलीला जॉईन झाल्या मला खूप सुंदर चांगलं मार्गदर्शन घडलं. पाट मॅडमचं मार्गदर्शन घडलं, इतर सगळ्यांचं मी मार्गदर्शन खूप छान आहे. सावेकर सर तुम्ही पण घेताय का? घेतात. माझी मुलगी घेतली, सुनबाळ घेतली. माझ्या 10 किलो वजन कमी झाले. माझ्या मुलीचा संधिवात कमी झाला, पूर्णपणे नष्ट होत झालाच. म्हणजे तुम्हाला पण संधिवात आहे, तिला पण संधिवात आहे? मला संधी. ओके, सांधवाई आणि संधिवात. ओके, स्वतःवर काम केल्यानंतर बेस्ट रिझल्ट येतो. सावेकरांना तुम्ही बघितलं ना तर अगदी कन्सिस्टन्सी व्हिडिओ ऑन करून असतात आणि मस्तपैकी वाटलं नोट्स पण घेत असतात, काही ना काही लिहित असतात, काहीतरी आपल्याला काय जमतंय तेवढ्या सगळ्या गोष्टी करत असतात. एकदम भारी रिझल्ट आहे दोघांचा पण, फॅमिलीचा रिझल्ट एकदम क्लास. चलो, जो मॅरेथॉनला पण आहे. कमी झाला. नमस्ते सर. शुगर बीपी कमी झालं. थांबा त्यांनीच सांगू देत. नमस्ते सावेकर सर. नमस्कार सगळ्यांना, 27 फॅमिलीला सगळ्यांना नमस्कार. होलिका पौर्णिमेचा हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना, हार्दिक शुभेच्छा. मी 2003 सालापासून मला डायबिटीस होता. माझा
डायबेटिक म्हणून माझा रिपोर्ट एक दोन गोळ्या कमी केल्या तर बीपी बी उत्तम झाला. मी संपूर्ण स्वस्थ आहे. रोज योगा करतो, रोज फिरायला जातो, संपूर्ण अगदी व्यवस्थित माझं चाललेलं आहे. येस. किती गोळ्या एकूण घेत होता सावेकर सर? एकूण गोळ्या किती होत्या डायबिटीसच्या आणि बीपीच्या मिळून? सकाळी संध्याकाळी 2 गोळ्या होत्या. एक 2 होती गोळ्या. 1000ची होती आणि एक 500ची होती. हा, म्हणजे 1500 mg गोळ्या चालू होत्या. आता किती mg चालू आहेत? आता कमी झाले फार माझ्या. मी 250 आहे. 250 mg. एकदम भारी. वय किती आहे सांगा दोघांचं? माझं वय 70. तुमचं वय 70 आणि 62. भारी. हो का? काम करावंच लागतं बर का. किती वय हे मॅटर नाही करत. आरोग्य सगळ्यांना पाहिजे. शरीर हे झिजत जाणार आहे. झिजल्यानंतर काम करायचं का आधीच काम करायचं? कारण आधीच करायला पाहिजे. दोघांचे हे वेट लॉस मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपंट करतात. वेट लॉस करायचंय का नाही, पण हेल्दी मॅरेथॉन आहे त्याच्यामुळे पार्टिसिपंट होत आहेत. भारीपैकी सुमेध सर मेसेज टाकायला सगळे फोटो व्यवस्थित टाकतायत. म्हणून तर लीडर ऑफ द डे, लीडर ऑफ द लॅब वगैरे असतात ना. त्याच्याशिवाय तर काही भेटत नाहीये. काय डायबिटीस घालवणं, संधिवात, हे सगळे जे आहेत ना वाताचे प्रॉब्लेम्स हे लई क्रॉनिक असतात. यांना घालवायचं म्हणजे मुश्किल असतं. तर आणि त्यांनी त्याच्यावर उपचार घेतच होते ना. तरी म्हणून मग उपचार योग्य नाहीत का? उपचार बरोबर, पण त्याला बॉडी साथ द्यायला लागते ना. त्या बॉडीच्या रिक्वायरमेंट आपण फुलफिल करत नाही. कुठलाही आजार का जातो तर आजार जाण्यासाठी मेन आपण काम करतो. किती लोक चालू केलेत. रेखा कुलकर्णी म्यूट करा ना हो. किती लोक आपण आपल्याला ट्रीटमेंट राईट असतात पण बॉडी साथ देत नसत्या. इथं बॉडी साथ द्यायला लागली कारण बॉडीला पाहिजे त्या गोष्टी द्यायला लागलं. मग डॉक्टर तुमच्या गोळ्या कमी करतात. स्वतःहून गोळ्या स्वतः काही कमी करायच्या नाहीत. पेशन्स ठेवा, स्वतःवर काम करा, स्वतःची ताकद वाढवा, म्हणजे बॉडीची ताकद वाढवा. भारी रिझल्ट, भारी. तुम्हाला जे पाहिजे ते सगळं भेटतं. तुम्हाला जे पाहिजे ते सगळं भेटतं. आणि तुम्ही म्हणाल आम्ही करतो का? नाही, तुमचीच बॉडी करते. तुमची बॉडी हील होते. बॉडीला जे पाहिजे ते द्यायला लागलं, मनाला जे पाहिजे ते द्यायला लागलं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ना आपण आपल्यावर काम करायला लागलो तरच रिझल्ट भेटतो. खूप भारी. त्यामुळे जोरदार क्लॅपिंग करू आपण सावेकरांसाठी. आणि आता आपण जाणार आहोत प्रणिता मॅडम, बोला. नलिनी कुंभार यांचं हे वेलकम आहे बघा ताई. काय करते नलिनी कुंभार? मला सापडायला नकोत का त्या? नाही, त्या ऍड्रेस देता येत नाही. त्या हे करतील, माईक म्यूट करतील. अहो तुम्हाला दिलंय मी की पोस्ट केले. करा ना मग तुम्ही. ओके, हे कर. आहेत. ओके, शोधून काढलं. चलो नलिनी ताई, 87 फॅमिली मध्ये सहर्ष स्वागत आहे तुमचं. ओके, सगळेजण वेलकम करा. लगेच म्यूट करा. नलिनी ताई, वेलकम ताई. सगळ्यांना नाव कुठून आहे, लिंक कुणाकडून मिळाली, का वाटलं स्वतःवर काम करावं आणि आतापर्यंतचा काय एक्सपिरियन्स? प्रमोद गिरी सर म्यूट करा. ऑल सगळ्यांनी ज्यांनी अनम्यूट केले त्यांनी म्यूट करून घ्या. नमस्कार, मी पुण्यावरून नलिनी कुंभार बोलतेय. मला ही लिंक प्रणिती काजवे मॅडमनी दिली. मी शतायू फॅमिलीला जॉईन व्हायचं कारण म्हणजे मला 2 वर्षापूर्वी ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. त्याच्यामुळे माझी तब्येत खूप खालावली होती. केमोथेरपी बाकीच्या ट्रीटमेंटमुळे मला म्हणजे काही खूप चिडचिड व्हायची सतत आणि तब्येतीवर पण खूप परिणाम झाला होता. प्रणिती मॅडम जेव्हा पुण्याला यायच्या त्यांच्या बहिणीकडे, त्या बाजूलाच राहिला आहेत आमच्या, तेव्हा त्या म्हणायच्या ताई तुम्ही हे फ्यूल घ्यायला सुरुवात करा म्हणजे तुमच्यामध्ये काही फरक पडेल. पण मी काही मनाव घेतलं नाही. 1-2 महिने त्या माझ्या पाठी लागल्या होत्या. पण नंतर जसं जसं त्या म्हणायला लागल्या तेव्हा मग मी विचार केला की आपण हे फ्यूल घ्यायला सुरुवात करूया. आता 5 महिने झालं मी हे फ्यूल चालू केलंय. माझ्या तब्येतीत खूप छान फरक पडलाय. माझं वजन पण खूप कमी झालं होतं केमोच्या ट्रीटमेंटमुळे वगैरे, तेही आता खूप छान सुधारत आहे आणि माझी चिडचिड कमी झाली आहे. ऍप्रेशमुळे माझा पूर्ण दिवस खूप छान आणि एनर्जेटिक जातो आहे. आणि प्रणिती मॅडमचे खूप खूप आभार मानतो. नलिनी चिडचिड कमी झाली काय?
हो, खूप कमी झाले, 100% कमी झाले. खूप फ्रेश वाटते आता. आणि घाट मॅडमचे पण खूप छान मार्गदर्शन लाभले शतायू फॅमिलीमुळे, त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि माझा छोटा मुलगा आहे 14 वर्षाचा, तो डाऊन सिंड्रोम आहे. त्याला दम लागायचा वगैरे, चालताना त्याला व्यवस्थित चालत नव्हता. तर त्याला मी आता 2 महिने झालं डायनोशिक चालू केलंय. त्याचा पण खूप छान भारी रिझल्ट आहे. तो जिने स्वतः चढतो, उतरतो आणि बोलण्यामध्ये पण त्याची प्रगती खूप छान झाली आहे. येस, ओके. नलिनी ताई, वय किती आहे? माझं वय 43 आहे आता. ओके, म्हणजे 40 मध्ये प्रॉब्लेम कॅन्सरनं गाठलं. हो. येस. जोरदार क्लॅपिंग करू आपण नलिनी मॅडम साठी.